बेडरूम मध्ये गेल्यानंतर तुमच्यामध्ये वाद होतात का, किंवा काही कुरबुरी वाढतात, किंवा चिडचिड होते का? एकमेकांबद्दल एखादा शब्द बोलल्यानंतर त्याचा वेगळा अर्थ काढला जातो एकमेकांच्याकडून आणि त्याने विसंवाद वाढतो किंवा वाद वाढले जातात. मग असं का होतं? ते याला कारणीभूत तुमचं बेडरूम मधली वास्तू सुद्धा असू शकते, किंवा तुमच्या बेडरूम मध्ये ठेवलेल्या वस्तू. मग त्या वस्तू स्वरूपात काय काय येतात? मग त्याच्यामध्ये लावलेले फोटोज असतात, चित्र असतात, किंवा अगदी म्हटलं तर तुमच्या बेडवर टाकलेली बेडशीट सुद्धा कुठल्या रंगाचे, हे सुद्धा कारणीभूत ठरतं. तर बेडरूम मध्ये नक्की काय असावं? बेडरूम मध्ये चांगल्या प्रतिकृती असाव्यात. म्हणजे राधाकृष्ण आहे, प्रेमाचं प्रतीक, जे कबुतरांची जोडी आहे, युगुलांची जोडी आहे, अशी प्रतीकं तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये ठेवावीत. बेडशीट ही निळ्या रंगाची कधीही टाकू नये, कारण निळा रंग हा शनीचा कारकत्व दाखवतो आणि शनी हा वैरागी आहे, विरक्त आहे. तर अशा वेळी शुक्राचा जो कलर आहे, गुलाबी कलर आहे, मोरपंखी कलर, किंवा थोडासा ऑफ व्हाईट कलर, व्हाईट कलर, या कलरच्या बेडशीट, पिलो या तुम्ही वापरल्या, कारण सकारात्मकता वाढवण्यासाठी काय काय करू शकतो बेडरूम मध्ये, याच्या अंदर या सगळ्या गोष्टी येतात. किंवा बेडरूमला असलेला कलर अगदी निळा किंवा जांभळा किंवा पर्पल. इंटेरियरच्या मानाने जर करायचं असेल, तुम्हाला कलर थेरपी करायची असेल, तर तुम्ही वास्तुतज्ञांचा पहिला सल्ला घ्या की बेडरूम मध्ये आम्ही कोणत्या भिंतीला कोणता कलर लावायचा. आणि चुकून असे कलर लावल्या गेल्यामुळे त्या कलरांचा पण इफेक्ट, त्याचाही परिणाम तुमच्या डोक्यावर, तुमच्या मनावर की तुमच्या बोलण्यावर होऊ शकतो. त्यामुळे बेडरूम ही अशी जागा आहे की जिथे दिवसभर आपण काम करून आल्यानंतर विश्रांती घेणं, एकमेकांना भेटणं, एकमेकांशी गोड संवाद करणं, अशी ही जागा आहे. आणि ती आपल्या आयुष्यातली आणि आपल्या घरातली महत्वपूर्ण जागा आहे. तर नक्कीच या जागेला महत्व देऊन जर तिथे अशा गोष्टी घडत असतील तर वास्तुतज्ञांचा सल्ला तुम्ही नक्की घ्या.